नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 13 आणि 14 जानेवारी 2026 या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर या तारखेला वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात अवकाळी वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी मध्यम हलका राहील, काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यताही वादळी वाऱ्यासह असणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 13 आणि 14 जानेवारी 2026 या तारखेला महाराष्ट्रामध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे। अचानक अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होऊन महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अवकाळी वादळी पाऊस सोबत गारपीटचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। तर अरबी समुद्र ते बंगालचा उपसागर या दोन्ही समुद्रात अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय 13 आणि 14 जानेवारी 2026 या तारखेला सक्रिय होत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 13 आणि 14 जानेवारी 2026 या तारखेचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर या पावसाचा अंदाज 13 आणि 14 तारखेला कोणकोणत्या वेळेला बघायला मिळणार आहे, सविस्तर माहिती जाणून घेऊया। मग चला तर सुरुवात करूया। तर या तारखेला अंदाजा सर्वसाधारण 4 ते म्हणजे सायंकाळचे 4 वाजून ते रात्रीच्या पहाटेपर्यंत या पावसाचा अंदाज 13 जानेवारी 2025ला बघायला मिळणार आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यात राहील सविस्तर अंदाज। तर दक्षिण भारताकडे केरळ, तमिळनाडूच्या भागामध्ये, दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। पूर्वेकडे वातावरण ढगाळ राहील, पावसाचा अंदाज फारसा नाही भारताच्या। तर महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज हा सर्वसाधारण पुणे, अहिल्यानगर, बीड आणि नाशिक या विभागामध्ये या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर पावसाची स्थिती ही सर्वसाधारण सातारा जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्यात पावसाचा अंदाज बघितला असता सातारा जिल्ह्यात अरळ, अरवाडे, शिशिंगे, वसोटफोट, सातारा, कोरेगाव इकडे गारपीट होण्याचा अंदाज बघायला मिळू शकतो। तसे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील आणि तसेच साक्रप्पा, बेलकर, मलकापूर, मेढा इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। पुसवली, औंध, बडोज, निंदाल, दहिवाडी, सातारा, कोरेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। देवरा, अद्राकी, लाटे, फलटण, नांदल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मेढा, वाई, खंडाळा, बोर, शिरवळ, खेटवल्ले, मारगाव, जेजुरी, पुण्याचा काही परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोकण किनारपट्टीकडे ढगाळ स्थिती राहील। व्याहले, पुणे, लोणी कालभोर, वाघोली, कळवण, पुनावले इकडे पावसाचा अंदाज सर्वसाधारण बघायला मिळणार आहे। आणि इतरत्र बहुतांश ठिकाणी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पालघर या विभागामध्ये ढगाळ स्थिती राहील। नाशिक भागामध्ये पावसाचा अंदाजा सिन्नर, दिवळी, त्र्यंबक, ओझर या भागात पाऊस होऊ शकतो मध्यम स्वरूपात। तर उत्तर विभागामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाजा जळगाव, धुळे इकडे ढगाळ वातावरण राहील। तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही ढगाळ स्थिती राहील। पावसाची स्थिती ही श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये पैठण आणि अहिल्यानगरचा काही परिसर, भगूर, पाथर्डी, जामखेड, काढा, आष्टी, श्रीगोंदा, दौंड या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। इतरत्र ढगाळ वातावरण राहील। बीड, सोलापूरलाही बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा जबरदस्त सोलापूरच्या भागात बघायला मिळणार आहे। तर सोलापूरमध्ये पंढरपूरला हलका पाऊस राहील। अकलूज, माळशिरस, इंदापूर, फलटण, बारामती या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। बराड, शिंगणापूरलाही जोरदार स्वरूपात राहील। व्याले, अकलूज इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। कुरुडवाडी आणि बार्शी, वैभंग, धाराशिव आणि अहिल्यानगरचा काही परिसर, कर्जत, करमाळा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। बीडकडे तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील। बीड जिल्ह्यामध्ये रात्री आणि पहाटेच्या दरम्यान या पावसाचा अंदाज असणार आहे।
तसे लातूर जिल्ह्याकडे हलका पाऊस, धाराशिवमध्ये जोरदार पावसाचा अंदाज, तुळजापूर, धाराशिव, बेरबंगा, पाणेगाव, बार्शी आणि बीड जिल्ह्यात काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे नांदेड वाघाला, बीड, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया इकडे अंशतः ढगाळ स्थित राहील। पुणे, नाशिक आणि सिंधुदुर्ग, सांगली इकडे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे 13 जानेवारी 2026 या तारखेच्या दरम्यान। तर 14 जानेवारी 2026 या तारखेला दुपारनंतर पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। जसे सोलापूर, सांगली, सातारा, नाशिक, अकोला, नागपूर, मुंबईचा काही परिसर, सांगली या भागात हलक्या पावसाचा अंदाज 14 जानेवारी 2026 या तारखेला बघायला मिळणार आहे। तसे पावसाची स्थिती ही दक्षिण भागातच बघायला मिळणार आहे। आणि चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन नोटसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।